स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आज 336वा पुण्यतिथी दिवस। वढू तुळापूरमध्ये शंभूराजांच्या समाधीवर महाअभिषेक आणि शासकीय महापूजा। अजित पवार, एकनाथ शिंदे, उदयनराजेंची उपस्थिती। संभाजीनगरच्या खुलताबाद मधील औरंगजेबाच्या कबर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त। 5 पेक्षा अधिक लोकांना समाधी परिसरात जमण्यास मज्जाव। शंभूराजांच्या पुण्यतिथी दिनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी। प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित भोसलेला पोलिसांनी ताकीद देणं सोडलं। शिवप्रेमींकडून भोसलेचा सत्कार। अभिनेता सलमान खानच्या हाती राम मंदिराचं चित्र असलेलं भगवं घड्याळ। मौलानांचा संताप। सलमानचं कृत्य हराम, त्यांना माफी मागावी, मौलानांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आज पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावर। सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीची करणार पूजा। तुळजापूरमध्ये भवानी मातेचं दर्शन, तर भाजपचे माजी आमदार प्रशांत पारितरकांच्या घरी सांत्वनपर भेट। गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर। नागपुरात जय्यत तयारी। माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासाठी मोदी आणि मोहन भागवत उद्या एकाच व्यासपीठावर। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग गुढीपाडव्यापासून 100% खुला होणार। 701 किलोमीटरच्या महामार्गाचं काम पूर्ण। सध्या 625 किलोमीटरचा मार्ग सुरू। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। 8व्या वेतन आयोगापूर्वी 53% वरून 55% झाला महागाई भत्ता। 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी तेजी। सोनं 1,500 महागलं। प्रति तोळा 92,000चा दर, तर चांदी 1,05,000 प्रति किलोवर। म्यानमार, थायलंडमधील विनाशकारी भूकंपात 150 जणांचा मृत्यू, तर 750 जण जखमी। बँकॉकमध्ये इमारत कोसळून 80 जण जखमी, तर 3 जणांचा मृत्यू।